हा तलवार एक धारी तर भीम दुधारी होता, अरे कटात भीम माझा लाखाला भारी होता। साऱ्या त्या पुढाऱ्यांना बाबाचा धाक होता, कारण भीमराव दादा हो बापाचा बाप होता। भीमराव माझा बापाचा बाप होता, क्योंकि अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी, सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्ता और ताज खरीद ली थी, गोली चलाकर नथु ने लालच खरीद ली थी, गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी, लेकिन ये कलम चलाकर मेरे भीम ने इस भारत की इज्जत खरीद ली थी। बड़े दयालु थे, बड़े दयालु थे भीमराज, गांधी की जान बचाई, और बड़े ही विद्वान थे भीमराव, भारत की घटना बनाई। काँग्रेसवाले म्हणायचे की गांधीमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून गांधीजीचा विजय असो, आम्ही म्हणायलो विजय असो, सगळं जगत म्हणायलं विजय असो, सगळा भारत नासो मात्र विजय असो। शब्दाकडे लक्ष असावं। गांधीमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून या देशाने गांधीला राष्ट्रपिता पदवी बहाल केली। राष्ट्रपिता म्हणजे या देशाचा बाप गांधी आहे। 1942 ची चले जाऊची चळवळ गांधीने या देशामध्ये सक्षम उभी केली, इंग्रजाला भारत देश सोडून जायला मजबूर केलं, आणि म्हणून 15 ऑगस्ट 1947 ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं। म्हणून या देशाचा गांधी राष्ट्रपिता, राष्ट्रपिता म्हणजे देशाचा बाप आहे। गांधी या देशाचा जर बाप असेल आणि गांधीमुळे या देशाला जर स्वातंत्र्य मिळालं असेल म्हणून तो बाप असेल, तर त्याच गांधीला 24 सप्टेंबर 1932 ला जर पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचवलंच नसतं तर गांधीनं स्वातंत्र्याचा सूर्य तरी पाहिला असता का? या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून, गांधीमुळे मिळालं म्हणून या गांधी या देशाचा जर राष्ट्रपिता म्हणजे बाप होत असेल तर त्या गांधीला वाचवणारा बाबासाहेब आंबेडकर या देशाचा कोण असेल? बापाचा बाप असा होता। 9 कोटीचा बाप, मारली त्यानं साऱ्या जगावर छाप। अरे बाप रे बाप। वर्णजाती भेदाचे मूळ खांदणारा होता, व्यथा दिनाच्या सभाच्यावर बांधणारा होता, अर्थात तर्काने कर्मकांडास कांडणारा होता। अरे सवलतीसाठी दिनाच्या दिल्लीत भांडणारा होता। ले बेटे बापाच्या बापाने भारताला आणि आम्हाला काय दिलं?
भारताला आणि आम्हाला काय दिलं? हमें देने वाले भीमजी यहाँ प्यारे सभी लेने वाले आप आ गए हैं। की रत्ना देखी देखते हैं सूरत मजा लेने वाले आप आ गए हैं। भला करने वाले भीमजी यहाँ थे लेकिन जला जाने देने वाले आप आ गए हैं। धरती बचाने भीमजी यहाँ थे लेकिन बेच खाने वाले आप आ गए हैं। दफन हो रहे थे तब भीमजी बचाने के लिए यहाँ थे। जब हम दफन हो रहे थे तब भीमजी यहाँ थे लेकिन कफन लाने वाले आप आ गए। बाबांनी आम्हाला वैभव दिलं, नवजीवन दिलं, भारताला घडवलं म्हणून अरे मोजता येत नाही, मोजता येत नाही। मोजता येत नाही, अरे मोजता येत नाही, अरे मोजता येत नाही जगातल्या मापानं, अरे मोजता येत नाही जगातल्या मापानं। आणि हे असं दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं दिलं रे बापाच्या त्या बापानं। अरे पळून गेले भीमाच्या थरका पान, मोजता येत नाही, हा मोजता येत नाही जगाच्या मापानं। आणि हे असं दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं दिलं रे बापाच्या त्या बापानं। मानिक मोती, मानिक मोती हिरे मानके सोना आणि चांदी, या साऱ्याचा नेता होता महात्मा गांधी। अरे असलाही नव्हता, झाडही नव्हतं, झाडाची फांदी, असलाही नव्हता, झाडही नव्हतं, झाडाची फांदी। भीमरायाच्या पुण्याईने मिळाली रे संधी, भीमरायाच्या पुण्याईने मन शापित होतो, अरे शापित होतो, शापित होतो मनुच्या त्या शापाने, शापित होतो मनुच्या त्या शापाने। माणिक मोते हिरे मानके सोना आणि चांदी, या साऱ्याचा नेता होता महात्मा गांधी। झाडही नव्हता, आसराही नव्हता, झाडाची फांदी, पण भीमरायाच्या पुण्याईने आम्हाला मिळाली रे संधी। हरिजनाचा मी नेता आहे,
हरिजनांचा स्पर्शाचा मी नेता आहे गांधी म्हणायचे. बाबासाहेब आंबेडकर गांधीला नेहमी म्हणायचे मिस्टर गांधी. दाईमध्ये आणि आईमध्ये फार मोठा फरक आहे. माय बापा घरी आली, चिपडी घरी सुवासीन झाली, चोळू चोळू पाणी घालीन वांजोटीला माया आली. तुमची वांजोटी माया आमच्या कामाची नाही मिस्टर गांधी. गांधींनी आम्हाला हरिजन पदवी दिली. हरिजन, हरी म्हणजे देव, जन म्हणजे लेकर. आम्ही देवाचे लेकर आणि बाकी सगळे सैतानाचे लेकर. माणिक मोती हिरे मानके सोना आणि चांदी. एकदा बाबासाहेब गांधीला म्हणाले, वैतागून म्हणाले की मिस्टर गांधी, मला मातृभूमीच नाही. मला जर मातृभूमी असती तर मला काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्याची वेळ लागली नसती. मला मातृभूमी असती तर मला 14 तळ्याचा सत्याग्रह करण्याची वेळ आली नसती. अरे मला मातृभूमी असती तर माझा महारवाडा गाव कुसाबाहेर राहिला नसता. पण तेच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारत देशावर माझं प्रेम आहे आणि माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत करीन. भारत देशावर माझं प्रेम आहे असं बाबासाहेब का म्हणतात? कारण याच देशामध्ये भगवान गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे, म्हणून भारत देशावर माझं प्रेम आहे. दीडशे टाय, 150 कोट आणि 150 बूट घालणारा हा 9 कोटीचा दाता. महात्मा गांधी उघडे झाले. महात्मा गांधींनी त्याग केला. महात्मा गांधींनी त्याग का केला तर म्हणे बारडोलीला गांधीची सभा असताना गांधीजी बारडोलीला गेले आणि सभेला संबोधित करण्यासाठी गांधीजी उभे टाकले. सभोवार गांधीने नजर फिरवली. गांधीजीला एकही स्त्री दिसली नाही. संयोजकाला गांधीने प्रश्न केला, बोले संयोजक साहब यहाँ पे औरतें क्यों नहीं है? संयोजकाने सांगितलं, बोले महात्मा जी यहाँ के लोग बहुत ही गरीब है और उनको सही ढंग के कपड़े पहनने के लिए नहीं मिलते करके वो लोग यहाँ पे नहीं आ सके. गांधी म्हणले, असं काय, इथल्या लोकांना कपडे भेटत नाही होय, मग मी घालत नाही म्हणले, मी उघडाच राहतो. आणि तेव्हापासून गांधी उघडे झाले. उघड्याजवळ नागव गेलं, सर्रात हिवाने मेले. आणि उघडे झालेले गांधी बाबासाहेबांवर टीका करताना म्हणतात की टाय कोटात सुटाबुटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि या समाजाचं काय हित करू शकतात? बाबासाहेबांनी या टीकेचं जाहीर खंडन केलं. बाबासाहेब म्हणतात, मिस्टर गांधी, मी टायकोटात सुटाबुटात राहतो, पण लक्षात ठेवा, हजारो वर्षापासून हा माझा उघडा नागडा समाज की ज्याच्या ढुंगणाला टिनभर लंगोटी तुमच्या वर्ण व्यवस्थेनं मिळू दिली नाही, अशा ह्या माझ्या उघड्या नागड्या समाजाला मी माझ्यासारखाच एक ना एक दिवस टायकोटात सुटाबुटात आणल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेबांनी केलेली प्रतिज्ञा आज वास्तवामध्ये उतरलेली आहे. आता आमची कोणी जातच विचारू नये एवढं मोठं परिवर्तन बाबांनी आमच्यामध्ये केलं. कारण या रस्त्याने कोणताही माणूस जर इन शर्टिंग मध्ये जात असेल, टायकोटामध्ये जात असेल, सुटाबुटामध्ये जात असेल तर नक्की ओळखायचा की हा बुद्धाचा असला पाहिजे. आणि उघडा जाऊ लागला की ओळखायचं हे गांधीचा चेला असला पाहिजे. बाबासाहेबांनी आम्हाला टायकोटा सुटाबुटात आणलं. गळ्यातले गाडगे गेले रे, टाय आली. कमरेचा झाडू गेला, कंबरपट्टा आला. पायातल्या तुटक्या चपल्या गेल्या, बाटा बूट आला. तळागाळातला माणूस आज बाबासाहेबांनी वेगळ्या थाटात आणला. आणि म्हणून मोजता येत नाही, अरे मोजता येत नाही, मोजता येत नाही, अरे मोजता येत नाही जगातल्या मापाने, अरे मोजता येत नाही जगातल्या मापाने. मी गांधी बद्दल बोलत असताना एक माणूस सभेतून उठला आणि म्हणाला, हेरेकर साहेब थांबा. मी म्हणलं काय झालं? अहो कुठं गांधी कुठं बाबासाहेब? मी म्हणलं दोन्ही याच देशात. तसं नाही म्हणे, गांधी 100वर, गांधी 1000वर आणि तुमचा बाबासाहेब तर म्हणे 1 रुपयावर आहे. मी म्हणलं बरं झालं माझा बाबासाहेब 1 रुपयावर राहते. ते म्हणलं ते कसं काय? अरे म्हणलं हे गांधी 100वर आहे.
या देशातल्या कोणत्या माणसाला या गांधीबद्दल जर आदर असता तर ज्या दिवशी गांधी नोटावर आले त्याच दिवशी या देशातला भ्रष्टाचार बंद झाला असता. गांधीबद्दल ज्या लोकांना आदर आहे ज्या दिवशी गांधी नोटावर आले त्याच दिवशी या देशातला व्यवसाय बंद झाला असता. गांधी ज्या दिवशी या नोटावर आले त्याच दिवशी या देशातले कत्तलखाने बंद झाले असते. पण नाही, आज आम्ही जाहीर गांधीचा अपमान करत आहोत. कारण आयुष्यात गांधीने दारू पिली नाही. हे 100 गांधी आहेत. आम्ही गांधीला घेऊन चाललो. गांधी घ्या, दारू द्या. हा गांधीचा अपमान नव्हे काय? आयुष्यात गांधीनं मटण खाल्लं नाही. हे आम्ही नोट घेऊन चाललो. गांधी घ्या, मटण द्या. हा गांधीचा अपमान नव्हे काय? गांधी घ्या आणि कोठे जा आणि काही करा, आता गांधी साक्षीला आहे. हा गांधीचा अपमान नव्हे का? या देशातले आगाऊ धंदे बंद करायचे असतील तर या गांधीला हटवा आणि इथे बाबासाहेब नटवा. कारण मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. ज्या दिवशी बाबासाहेब या नोटावर येतील त्या दिवशी कोणताच माणूस ही नोट घेऊन दारूच्या दुकानावर जाणार नाही. कोणताच माणूस या नोटाचं मटण आणून खाणार नाही. म्हणून गांधीला हटवा आणि बाबासाहेब नटवा. बरं झालं म्हणलं माझा बाबासाहेब 1 रुपयावर येते. ते म्हणलं ते कसं काय? मी म्हणलं या देशातला कोणताही माणूस जर मेला आणि त्याला जर भिंतीला बसवलं तर मग बाबा त्याच्या कपाळावर जाऊन बसते. त्याला भारताचं नागरिकत्व बहाल करते. म्हणून माझा बाबा महान आहे. मोजता येत नाही जगातल्या मापाने. हिरे मानके सोना आणि चांदी. अरे या साऱ्याचा नेता होता महात्मा गांधी. आसराही नव्हता, झाडही नव्हता आम्हाला त्या झाडाची फांदी. पण भीमरायाच्या पुण्याईने आज मिळाली रे संधी. वर्गाच्या बाहेर बसून बाबाला शिकावं लागलं हो जातीमुळे. लहानपणी गाडीवानाने गाडीच्या खाली उतरून दिलं केवळ जातीमुळे. बडोद्याची नोकरी सोडावं लागली केवळ जातीमुळे. म्हशीला भादरणारे वारक सुद्धा बाबासाहेबांची कटिंग करत नव्हते केवळ जातीमुळे. सार्थ अभिमान आहे आमच्या बापाचा आम्हाला की वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा बाबासाहेब वर्गात पहिला होता. अरे वर्गातच पहिला नाही तर इंडियात पहिला ठरला. इंडियातच पहिला नाही तर ऑल ओल्ड जगात पहिला ठरला. वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा बाबासाहेब स्वतंत्र भारताच्या घटनेचा शिल्पकार झाला. इथेच मनुवाद्याच्या छाताडामध्ये बाबासाहेबाची लात आहे. इथेच बाबासाहेबाच्या क्रांतीचा विजय झालेला आहे. आणि म्हणून मी म्हणलं मोजता येत नाही. अरे मोजता येत नाही जगातल्या मापानं. मोजता येत नाही जगातल्या मापानं. अरे असं दिलं रे बापाच्या बापानं. असं दिलं रे बापाच्या बापानं. असं दिलं रे बापाच्या बापानं. जगात ही चर्चा.
अज्ञानाचा अंधार मिटवून पदव्या दिल्या वरच्या सन्मानाच्या अनुमानाच्या मिळाल्या रे खुर्च्या आजारी होतो अरे आजारी होतो जातीच्या त्या तापानं आजारी होतो जातीच्या त्या तापानं आजारी होतो जातीच्या त्या तापानं देवही नव्हता धर्मही नव्हता नव्हती पूजा अर्चा देव कुणाला म्हणतात इतराला काहीतरी देऊ शकतो त्याला देव म्हणतात अरे भारतीय देवानी आम्हाला बहुजनाला काय दिले देवायचेच भांडण कशासाठी भांडणं देवायचे भांडणं कशासाठी याची त्यानं नेली त्याची त्यानं नेली दुसरे देवायचे भांडण आमच्या भारतीय देवाचे नाही तर मोठेपणासाठी प्रति बोली मैं बड़ी आगे तू काई गई बड़ी तू तो शेषनाग के सर पे खड़ी शेषनाग कहने लगा मैं बड़ा अबे तू काय का बड़ा तू तो भोले के गले में पड़ा भोला यानी शंकर जी कहने लगे मैं बड़ा अबे तू काय का बड़ा तू तो गंगा के पीछे पड़ा और इसलिए तो जूता पड़ा उसके बाद राम कहने लगे मैं बड़ा अरे राम कहने लगे मैं बड़ा अबे तू काय का बड़ा तू तो सीता के पीछे पड़ा और इसलिए तो रामायण घड़ा उसके बाद कृष्ण कहने लगे मैं बड़ा कृष्ण कहने लगे मैं बड़ा अबे तू काय का बड़ा तू तो औरतों के कपड़े लेके पेड़ पे चढ़ा रंडी बहादुर तू काय का बड़ा देव कुणाला म्हणतात इतराला काहीतरी देऊ शकतो त्याला देव म्हणतात या भारतीय देवानी आम्हाला काय दिलं खंडोबाला पूजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या देवाला पूजणाऱ्या बाया देवदासी झाल्या गडचांद्याला जाणारे गडी पोतराज झाले गाणं आम्ही ऐकतो गाणं म्हणणाऱ्याला लाज वाटत नाही इथूनच दिस गडचांद्याचं पत्तर आमच्या 17 पिढ्या गेल्या हे गाणं गाऊन गाऊन आम्हाला कधी देवानं मंदिरात येऊ दिलं नाही खंडोबाला पूजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या देवाला पूजणाऱ्या बाया देवदासी झाल्या पण बाबासाहेब आंबेडकराला वंदन करणाऱ्या स्त्रिया बाबासाहेब आंबेडकराला वंदन करणाऱ्या बाया कलेक्टर झाल्या इंजिनियर झाल्या डॉक्टर झाल्या आमदार झाल्या खासदार झाल्या मंत्री झाल्या आणि म्हणून मोजता येत नाही अरे मोजता येत नाही जगाच्या मापानं मोजता येत नाही जगाच्या मापानं असं दिलं रे बापाच्या त्या बापानं असं दिलं रे बापाच्या त्या बापानं असं दिलं रे बापाच्या त्या बापानं बाबासाहेब म्हणाले 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा रे वाघ होऊन जगा बाबांनी तुम्हा आम्हाला वागत बनायला का सांगितलं कारण कोंबड्याला आणि बकऱ्याला देवापुढे कापतात रे वाघाला कापत नाहीत म्हणून वाघ व्हा बकऱ्याची कोंबड्याचीच कंदोरी करतात रे वाघाची करत नाहीत म्हणून वाघ व्हा आणि म्हणून 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जगा आत्मदीप भव स्वयं दीप हो सांग का मी
सांग कामे नको रिकामे बना बलशाली देशानी समाजाची या करार रखवाली एक वारे नेक वारे दूर नाही दिल्ली एक वारे नेक वारे दूर नाही दिल्ली बहुजनांनो हातात घ्या रे सत्तेची किल्ली बहुजनांनो हातात घ्या रे अरे आजवर लुटलं आजवर लुटलं आजवर लुटलं भताच्या त्या पापानं अरे आजवर लुटलं भताच्या त्या पापानं पण हे असं दिलं रे बापाच्या त्या बापानं असं दिलं रे बापाच्या त्या बापानं असं दिलं रे बापाच्या त्या बापानं एक वारे नेक वारे दूर नाही दिल्ली बहुजनांनो हातात घ्या रे सत्तेची किल्ली बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरणादायी पुतळा जर पाहिला बाबासाहेबांनी एका बोटाचा इशारा या देशातल्या बहुजनाला केलेला आहे बाबासाहेबांचं एक बोट काय सांगत आहे इथल्या बहुजनाला आणि केव्हा सांगत आहे अरे लिहून घटना या देशाची लिहून घटना या देशाची काम केलं या मोठं काम केलं या मोठं नुसत्या मागा मारायला ढोल मारायला नाही तर बहुजनाला बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बोट बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बोट बहुजनाला दाखवलं दिल्लीकडे भीमाने बोट बहुजनाला स्वातंत्र्य मिळाले साऱ्याला कळाले स्वातंत्र्य मिळाले साऱ्याला कळा देश हा पुण्या रीतीने चालवावा देश हा अरे भीमाले धावून दिली घटना लिहून भीमाले धावून दिली घटना लिहून भीमाले धावून दिली घटना लिहून चालतोय देशात न्याय नीतीने चालतोय देशात
गाजला जगात न्यारा थाट, जगात न्यारा थाट. 52 राष्ट्रांनी बाबासाहेबांच्या घटनेचं स्वागत केलं, कौतुक केलं. पण काही मनुवादी पिल्लावळीचे माणसं म्हणायला लागले की बाबासाहेबांना घटनाच लिहिली नाही. साध्या सुध्या माणूस म्हणला तर काही वाटणार नाही, पण उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री मुलायम सिंग मागे भुकला की बाबासाहेबांनी घटनाच लिहिली नाही. उत्तर प्रदेशचा चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री, स्टेटचा जिम्मेदार माणूस, ज्या एक स्टेट चालवणारा माणूस आहे मुख्यमंत्री, तो म्हणतो की बाबासाहेबांना घटनाच लिहिली नाही. त्या मुलायम सिंगला माझा प्रश्न असा आहे की हे मुलायम सिंगा, जर बाबासाहेबांना घटना लिहिली नाही तर या देशामध्ये आहे भारतीय संविधान जे आज आहे हे काय तुझ्या माईच्या मैत्रानं लिहिलं की बापाच्या? आज या देशातली राज्यघटना ही काय तुझ्या माईच्या धगडाने लिहिली का रे बेटा? बाबासाहेबांच्या विरोधामध्ये जर कोणी भ्रशब्द काढत असेल तर त्याची कल्यापासून जीभ काढण्यासाठी आता बहुजनांनी सज्ज राहिलं पाहिजे. भीम जी के संविधान को दुश्मनों की नजर ना लगे, अरे काट डालो गद्दारों को किसी को खबर ना लगे, इनको ऐसी जगह मारो कि जहां पानी ना मिले, अरे इनको ऐसी जगह मिटाओ कि इनकी निशानी ना मिले. कौन कहेगा इन्हें हिंसा, ये तो हैवानों के हैवान हैं. कौन कहेगा इन्हें हिंसा, ये तो शैतानों के शैतान हैं. और ऐसे बेशरम हिजड़ों का शहीदों में नंबर ना लगे, अरे काट डालो गद्दारों को किसी को खबर ना लगे. और मेरे भीम जी के संविधान को दुश्मनों की नजर ना लगे. ही वेळ नाही गाणे पोवाडे ऐकत बसण्याची. मित्रांनो, आपल्यासाठी रात्रच नाही तर उद्याचा दिवसही वैड्याचा आहे. म्हणून ही रात्र आपण जागून काढली तर उद्याचा दिवस आपल्याला सुखाचा जाणार आहे. म्हणून जागी राहायला शिका. हे काय बाबासाहेबांची घटना बदलतात, यांची काय मायव्याली. अरे घर में चूहा निकला तो ये लोग डरते हैं, घर में चूहा निकला तो ये लोग डरते हैं और घटना बदलने की बात करते हैं. अरे हमें मालूम है ये अपने कौम में कभी शैदा नहीं होते, और हमें ये भी मालूम है कभी हिजड़े को बच्चे पैदा नहीं होते. तो आए दलितों, तुम्हें भीम जी की कसम, हर सितम को निभाने का वादा करो और नीले झंडे के तले एक होकर सभी ये सर कटाने का वादा करो. भीम जी के यादों को कलेजे से लगाए रखना. गीता के हर एक श्लोक में हिंदुओं का ईमान मिलता है. बाइबल के हर पन्ने पे ईसा मसीहा का फरमान मिलता है. कुरान में हर मुस्लिम को खुदा का ऐलान मिलता है. मगर भारत के संविधान में सभी को सरी का सम्मान मिलता है. ये बाबा की देन है. आणि बाबासाहेबांनी, आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, ऋषी बनो, ज्ञानी बनो, तपस्वी बनो. ऋषि बनो, ज्ञानी बनो, तपस्वी बनो, जंगी बहादुर बनो, क्रांतिकारी बनो, भाई बनो. अरे भाई बनो या दुश्मन बनो मगर सच्चा बनो. भाई बनो या दुश्मन बनो मगर सच्चा बनो. लेकिन तुम्हें भीम जी की कसम है यारो, किसी का चमचा मत बनो, चमचा मत बनो. यासाठी बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिणं झाल्यावर इथल्या देशातल्या लोकांना सांगितलं, बहुजनाला सांगितलं की जा बहुजनानो, दिल्ली तुमची वाट पाहत आहे. तुमच्या घरांच्या भिंतीवरती लिहून ठेवा की या देशाची शासन करती जमात तुम्हाला बनायचं आहे. आणि म्हणून बहुजनाला दाखवलं माय, दिल्लीकडे भीमाने बोट. बहुजनाला दाखवलं माय, दिल्लीकडे भीमाने बोट. बहुजनाला दाखवलं माय.
समतेचा होता इथे उभा गंगा नाच राज्याला कायद्यात साऱ्याच्या फायद्यात राज्याला कायद्यात साऱ्याच्या फायद्यात चिरवीला भीमाने तारुणीचा वाद घर भेट्यांचा जातीवाद्यांचा घर भेट्यांचा जातीवाद्याचा केला नायनाट केला नायनाट कधी नांदेडला जर आला तर नांदेडच्या रेल्वे स्टेशन जवळ बाबासाहेबांचा पुतळा आहे जरा पलीकडे गेला तर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे जरा पुढे गेला तर गांधीचा पुतळा आहे एकाच लाईन मध्ये रेल्वे स्टेशन जवळ बाबासाहेबांचा प्रेरणादायी पुतळा बाबासाहेबांनी एका बोटाचा इशारा केलेला आहे बाबासाहेबांच्या कोटाला पेन आहे पेन जरूर घ्या विद्वान व्हाल दिल्लीला जाल पलीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे शिवाजी राजाची तलवार जरूर हातात घ्या अन्यायाचं मूळ कापण्याच्या कामी येईल हम भीम के बच्चे अच्छे को अच्छे वार कभी पीछे से करते नहीं लेकिन हमें तलवार भी प्यारी है तलवार क्यों प्यारी है क्योंकि हम छत्रपति शिवाजी को मानते हैं छत्रपति शिवाजी को क्यों मानते हैं क्योंकि जीवा के और शिवा के रिश्ते को जानते हैं इसलिए मानते हैं होता जीवा म्हणून वाचला शिवा एका काळात आमच्या हातात तलवारी होत्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही तलवारी थोड्याशा बाजूला ठेवलेल्या आहेत जातीवादी गिधाडांनो आम्ही बुद्ध स्वीकारला म्हणून शांत आहोत तलवारी आम्ही फेकून दिल्या नाही तर बाजूला ठेवलेल्या आहेत ती तलवारी आमच्या हातात घेण्याची वेळ पुन्हा आणू नका याद राखा पुन्हा जर खैरलांजी घडली तर ती तलवार आम्ही तुमच्या विशिष्ट ठिकाणी खुपसू आणि कायमचा अन्याय आम्ही बंद करू आम्ही तेवढ्याले ढोर जिरवले तेवढ्याले बैल खाले यार तुम्हाला तर मुरकुल खाल्यासारखं खातो रे आम्ही फक्त आम्ही बुद्ध स्वीकारला म्हणून गपचूप आहोत 33 कोटी देव गायीमध्ये लोक पाहतात गाय गो माता गाय म्हणजे यायची माता गो माता गाय माता मग बाप नक्कीच बैल असायला पाहिजे नाही गाय जर माता असेल तर बाप बैल आहे मग तुमच्या मायला आणि बापाला आम्ही खाल्लेले लोक गाईला आणि बैल माय बापाला खाल्ले आमच्या नादी कोणी लागायचं वाघाचा खुराक आम्ही वाघाची अवलाद खैरलांजी पुन्हा न घडण्यासाठी आपल्याला जागी राहावं लागणार आहे बंधुजनो हो ही वेळ नाही गाणे पवाडे ऐकत बसण्याची शिवाजी महाराजांची तलवार हातात घेण्याची वेळ आलेली आहे वेळ पडली तर शिवाजी महाराजांची तलवार हातात जरूर घ्या पण चुकून एक गांधीची काठी हातात घेऊ नका गांधीची काठी हातात घ्याल तर ढोर वळाय जावं लागेल हाल्याभुरी शिवाजी महाराजांची तलवार जरूर हातात घ्या आणि यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श मानला आपल्या जीवनामध्ये तुम्हालाही सांगत आहे पंजोबा मानायचा असेल तर शिवाजी महाराजाला माना आजोबा मानायचा असेल तर महात्मा फुलेला माना भाऊ मानायचा असेल तर अण्णा भाऊ साठेला माना पण बाप मात्र बाबासाहेबाशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही आमचा बाप कारण आमच्या मायबापांनी फक्त आम्हाला घडवलं पण या जिंदगीला बाबासाहेबांनी सोन्यानं मडवलं नाही म्हणून अर्थ प्राप्त झाला अरे घर भेद्यांचा जातीवाद्यांचा केला नायनाट या बहुजनाला नुसत्या मांगा मारायला नाही अरे बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बोल
भोजनाला दाखवलं दिल्ली गरीबी माने भोजनाला दाखवलं दिल्ली गरीबी माने केले रे मोठे आले रे आले कसे केले रे मोठे आले रे आले कसे केले रे भीमाच्या पुढे कोणी टिकलाच नाही देशासाठी जागला तो नेकीने वागला तो देशासाठी जागला तो नेकीने वागला तो पैशाने भीम कधी विकलाच नाही भरले असते मी माझे घर 100च्या नोटाने बाबा म्हणाले होते अरे भरले असते मी माझे घर 100च्या नोटाने पण मेला असता हा माझा समाज सदा उपाशी पोटाने वैयक्तिक स्वार्थ बाबांनी जर पाहिला असता तर बाबासाहेब एवढे श्रीमंत राहिले असते की बाबासाहेबांच्या घरी तत्कालीन टाटा बिर्लानं आणि आजच्या धीरूभाई अंबानीच्या पुऱ्या अवलादीनं पाणी भरलं असतं एवढे बाबासाहेब श्रीमंत राहिले असते मग तुमचं आमचं काय झालं असतं तुमचं आमचं एकच झालं असतं पहिलंच्या मारायनं ढोरायचं शेण काढलं आज आपल्याला माणसाचं काढायला होत होते पुरुष मंडळी मालका मागे बाया मंडळी मालकिनी मागे दुर्ड्या घेऊन कवा हक्ता मालक आम्हाला मालक केलं बाबासाहेबांना मताचा अधिकार दिला बलवान केला सर्वसामान्य माणसाला मताचा अधिकार मिळावा म्हणून दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेलाला 28 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला बाबासाहेबांच्या पुण्याईने आम्हाला प्रौढ मताचा अधिकार जन्मजात घटना दत्त बाबांनी अधिकार दिला मग देशाचा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग असो की राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम असो शेतामध्ये काबाड कष्ट करणारा शेतमजूर असो हमाल असो मापाडी असो त्याच्या मताला तेवढीच किंमत राष्ट्रपतीच्या आणि पंतप्रधानाच्याही मताला तेवढीच किंमत एवढी बाबांनी आम्हाला शक्ती दिली पण बाबा गेल्याच्या नंतर ही एवढी मोठी शक्ती आम्ही एका दारूच्या गिलासाला आणि एका गांधीच्या तुकड्याला इकून टाकली शोकांतिका कुठे कुठे आम्ही पाहायला पाहतो एवढं पवित्र मतदान आम्ही ऐकतो हा बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टाचा अभिमान आम्हाला असलं पाहिजे अर्थात आम्ही इमान ऐकत आहोत बाबासाहेबांची आम्ही औलाद शिना पोलाद बाबाची औलाद म्हणून घ्यायचा असेल तर बाबांनी सांगितलं जे ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे अंगीकारलं पाहिजे आणि भावी जीवनाची वाटचाल केली पाहिजे बाबासाहेब म्हणाले संपूर्ण भारत बुद्धमय करील केला तुमच्या आमच्यासाठी ठेवला नाही बाबांनी सगळा भारत बुद्धमय केलाय तुमच्या आमच्यासाठी ठेवला नाही कारण जे काही लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं संपूर्ण भारत बुद्धमय करील स्वप्न बाबासाहेबाचं नव्हतं मित्र हो स्वप्न आळशी माणसं पाहतात कर्तबगार माणसं कधी स्वप्न पाहत नाहीत बाबासाहेबाचं स्वप्न नव्हतं संपूर्ण भारत बुद्धमय करील आळशी माणसं स्वप्न पाहतात ऐश्वर्या राय भेटल काय प्रीती जिंता भेटल काय हे आळशी माणसं स्वप्न पाहतात पण बाबासाहेबाचं स्वप्न नव्हतं संपूर्ण भारत बुद्धमय करील हे बाबासाहेबांना केलेली प्रतिज्ञा होती घेतलेली शपथ होती की संपूर्ण भारत बुद्धमय करील बाबांनी करून टाकला
तुमच्या आमच्यासाठी ठेवला नाही. या देशाला 1950 ला देशाला बाबासाहेबांना दीक्षा दिली घटना प्रदान करून. कारण तुम्ही अभ्यासू आहात. स्वातंत्र्यपूर्व तिरंगा झेंडा काँग्रेसचा होता आणि त्या तिरंग्या झेंड्यावर गांधीजीचा चरखा होता. बाबासाहेबांनी असं डोकं लढवलं त्या तिरंग्यावरला गांधीचा चरखा काढून हळूच बाजूला फेकला आणि राष्ट्रध्वजावर, तिरंग्यावर, देशाच्या झेंड्यावर तथागत भगवान गौतम बुद्धाचा अशोक चक्र अंकित केलं. सगळा भारत तेव्हा बुद्ध केलेला आहे. तुमच्या आमच्यासाठी ठेवलेला नाही. आधी देशाला बौद्ध केलं आणि 6 वर्षानंतर आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. सगळा भारत बौद्ध केला आणि आज सगळा बहुजनवादी समाज बौद्ध होत आहेत. फटका बौद्ध झाला, फाशीपारधी बौद्ध होत आहे, मराठा बौद्ध होत आहे, ब्राह्मण बौद्ध होता है. आनंदाची गोष्ट है. बाबा साहब के धम्म क्रांति से हंसने लगा मन मोर. अरे सारे जग में गूंज उठा है बस यही एक शोर कि भाई चलो बुद्ध की ओर, भाई चलो बुद्ध की ओर. सगळा बहुजन समाज बौद्ध होईल. लेकिन मैं कल की बात कर रहा हूं. कल चांद भी लेगा दीक्षा, कल ये सूरज लेगा दीक्षा और ये धरती भी कहने लगेगी कि यहीं पे है मेरी सुरक्षा. चांदनी भी देने लगी है इसी बात पर जोर कि भाई चलो बुद्ध की ओर, भाई चलो बुद्ध की ओर. अरे भारत बोध करनार झालं स्वप्न साकार. भारत बोध करनार झालं स्वप्न साकार. समाजाला माझा या नटवील येथे. माणसाला छळणारा, समाजाला पिळणारा, माणसाला छळणारा, समाजाला पिळणारा, मनुलाच्या कायम हटवील येथे. भीमक्रांतीने बहुजनाची, भीमक्रांतीने बहुजनाची उसळून आली लाट, उसळून आली लाट. बाबासाहेबांची गद्दारी करणारे लोक कुत्र्याच्या मौतीने मेलेले. बाबासाहेबांशी इमानदारीने वागणारे लोक आज सन्मानाने जगत आहेत. तुम्हाला माहिती आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बाबासाहेब उभे टाकले, त्यांच्या विरोधामध्ये भाऊराव बोरकर उभा टाकला. बाबासाहेब त्या ठिकाणी पडले आणि भाऊराव बोरकर निवडून आला. बाबासाहेबांच्या विरोधात उभा टाकला आणि निवडून आला. पण 7 महिन्यामध्ये नागपूरहून दिल्लीला जाताना विमान अपघातामध्ये त्याचा चुराडा वाजला. एक एक खान त्याचं टोपल्यात येचावू लागला. बाबासाहेबांची घटना बदलण्यासाठी घटना समीक्षी अटल बिहारी वाजपेयीने नेमली. घटना समीक्षा समिती नेमली की अटल बिहारी वाजपेयीच्या दोन्ही टोंगळ्याचं ऑपरेशन करावं लागलं. बाबासाहेबांसंग बैमानी बरी नाही. एकही गाणं लता मंगेशकरनं बाबासाहेबांचं भगवान बुद्धाचं गायलं नाही. भारताची कोकिळा लता मंगेशकर, भारताची कोकिळा. काय माय तू हा गळा, कोण्या मुतात भिजून वाळू घालू ती ह्या गळ्याला. हे गाणं बाबासाहेबांचं गायलं नाही. बाबासाहेबांचं एकही गाणं लता मंगेशकरनं गायलं नाही. कोणाचं काय गेलं तिला नवराच भेटला नाही. तशीच आहे, कोणी लग्नच करायचं तयार झालं. एक जर गाणं बाबासाहेबांचं गायलं असतं तर माझ्या समाजातला एखादा माणूस उठला असता आणि तिला म्हणाला असता एक बार आजा आजा आजा. बाबासाहेबांसंग बैमानी करणाऱ्या लोकांचा सत्यानाश झालेला. इमानदारीने वागणाऱ्या लोकांची आज भरभराटी आहे.
कारण बाबासाहेबांनी अविरत कष्ट केले तुम्हा आम्हाला माणसात बसवण्यासाठी एक एक पावाचा तुकडा 24 तासातले 18 तास अध्ययन करून माणसाला माणूस पण दिला निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता अरे जाती येते करिता तलवार भीम होता महाडी पिऊन पाणी पाण्याची ज्योत झाला आणि पाण्याने पेटणारा अंगार भीम होता अंगार भीम होता भीमक्रांतीने भीमक्रांतीने बहुजनाची उसळून आली लाट उसळून आली लाट या बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने गुलामीला सलामी होत होती निलामी आमच्या पाचवीला पुजलेली गुलामी एक मन होती लेकरू जन्मलं की 5व्या दिवशी 7वीन बरम्या आपलं नशीब लिहायला याचे म्हणे त्या 7वीन बरव्याचं आम्ही मांगामारांनी काय नुकसान केलं होतं आम्हाला माहित नाही पण 7वीनं आमचं कधी नशीब कोण्याच मारा मांगाचं ढोरचं माराचं चांगलं लिहिलं नाही त्या 7वीच्या मायला 12 घोडे लावून बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या पेनीनं आमचं नशीब या ठिकाणी लिहिलं सन्मानाच्या जागा बाबासाहेबांनी दिल्या देवाधर्माच्या जोखडातून बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर काढून तथागत भगवान गौतम बुद्धाचा सम्यक समतावादी मार्ग दिला आणि या समतावादी मार्गाने सगळ्यांनी जाण्यामध्ये हित आहे बहुजनाचं हित आहे देशाचं हित आहे सगळ्या जगाचं हित है ना तोहफों की जरूरत है ना तो बम की जरूरत संसार को ना जुल्म की जरूरत और ना सितम की जरूरत जिस्म जले जहां ना कोई उस अटम बम की जरूरत ना खून की रंगोली ना उस कलम की जरूरत अरे सच बोले तो इस धरती को है प्यारे गौतम की जरूरत प्यारे गौतम की जरूरत हे बाबांनी ओळखलं आणि म्हणून मला तुमच्यामध्ये बाबासाहेब दिसतो मला स्त्रियामध्ये रमाई दिसते म्हणून मला त्या प्रतापसिंगाच्या गाण्याची आठवण या ठिकाणी होते जाता जाता कारण मी भीमाला मी भीमाला मी भीमाला रमाला इथे पाहतो मीरमाला 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 भीमाला इथे पाहतो मीरमाला भीमाला इथे पाहतो मीरमाला भीमाला इथे पाहतो हे समाजा हे समाजा हे समाजा तुला मी
हे समाजा तुला मी फुले वाहतो, हे समाजा तुला मी फुले वाहतो, हे समाजा तुला मी फुले वाहतो। हे समाजा मी तुला फुले वाहतो, कारण साकरीची मला तू भाकरी दिली, साकरीची मला तू भाकरी दिली। हे समाजा तुझा मी ऋणी राहतो, हे समाजा तुझा मी ऋणी राहतो, हे समाजा तुझा मी ऋणी राहतो, हे समाजा तुझा ऋणी राहतो। हे समाजा तुझा मी ऋणी राहतो, हे समाजा तुला मी फुले वाहतो, हे समाजा तुला मी फुले वाहतो, हे समाजा तुला मी फुले वाहतो, हे समाजा तुला मी फुले वाहतो। हे समाजा मी तुला फुले वाहतो, आणि टायमाअभावी मी जगाच्या विरोधात जातो, पण कायद्याच्या विरोधात जात नाही, कारण कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे। मला सक्त टायमाचं बंधन असल्यामुळे 33 गुन्हे माझ्यावर दाखल आहेत। इथेच माझा कार्यक्रम